नमस्कार मित्रांनो, माझ्या केके विथ द ट्रेक व्लॉग या चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। आज मी पुन्हा 15 दिवसाच्या गॅप नंतर लोणंद येथील भैरवनाथ मंदिरावर आलेलो आहे। आता मी डोंगर चढून वर जाणार आणि माझा नेहमीचा जो उपक्रम आहे प्लास्टिक मुक्त भैरवनाथ डोंगर, तर तो करण्याचा मी आज पुन्हा करणार। 15 दिवसानंतर आज किती प्लास्टिक झाली ते आता आपण वर जाऊन पाहूया। हा डोंगर साधारण 1 किलोमीटर परिसरात पसरलेला असून ही या डोंगराची पहिली टेकडी आहे। पहिली टेकडी पार केल्यानंतर आपल्याला ही दुसरी टेकडी लागते आहे। पुढे आल्यावर एक छोटीशी स्टिंगची बाटली सापडलेली आहे। आपण इथून कचरा कलेक्ट करत वर जाऊया। मोबाईलचा कव्हर अशा पद्धतीने अडकवून ठेवलेला आहे। खराब झाल्यानंतर तुटल्यानंतर आपण निसर्गात आमचं प्लॅस्टिक टाकत असतो। 2 छोट्या टेकड्या पार केल्यानंतर आपण इथं पठारावर येतो आणि इथून एक 5 मिनिटात आपण वर भैरवनाथाच्या डोंगरावर जाऊ शकतो। या डोंगरावरून मी वाळलेले शेण पण घेऊन जात असतो आणि या शेणाचा मी उकिरडा केलेला आहे। त्याच्यामध्ये हे शेण मी टाकत असतो। कोणीतरी विमल खाऊन इथं कचरा टाकलेला आहे। या परिसरातून मी बारीक सारीक विमल, चॉकलेट, कुरकुरे यांचा कचरा नेत असतो आणि हा डोंगर प्लास्टिक मुक्त ठेवण्याचा प्रयत्न गेली 1.5 वर्ष मी करीत आहे। इथं मला पुन्हा शेण सापडले। या परिसरातून हे एवढं शेण मला सापडलं ते मी माझ्या उकिरड्यात टाकणार आहे आणि त्याचबरोबर इथं आणखीन एक विमलची पुडी सापडली। आता ही शेवटची चढाई। आता आपण वर आलेलो आहोत आणि या ठिकाणी नव्याने झालेली ही दीपमाळ आपण पाहू शकता। त्याचबरोबर समोर आपल्याला भैरवनाथाचं मंदिर दिसत आहे। अतिशय सुंदर असं हे मंदिर। प्रथम आपण भैरवनाथाचं दर्शन घेऊया। इथं असणारा कासव। जय भैरवनाथ। या डोंगरावर मी नेहमी येत असतो। भैरवनाथाच्या या मंदिराच्या परिसरामध्ये मी नेहमी प्लास्टिक मुक्तीसाठी प्रयत्न करत असतो आणि आपण पाहू शकता या ठिकाणी अशा पद्धतीने हे सर्व हार हे झाडाला टांगलेले आहे। ते थोड्या वेळानंतर आपण स्वच्छ करूया। त्याचबरोबर इथं असणार हे प्लास्टिक जे आपण आता पाहू शकता हे मी आता संपूर्ण गोळा करणार। या मंदिराच्या ठिकाणी जास्त लोक येत नसतात, ठराविकच भाविक येतात। त्याचबरोबर भैरवनाथ डोंगर ग्रुप या ठिकाणी झाडं लावतो। त्यांनी झाडं लावलेली आहेत, त्यांना ते पाणी द्यायसाठी रोज येत असतात। एवढाच परिसर हा अस्वच्छ झालेला आहे। या ठिकाणी प्लास्टिक आपल्याला पाहायला मिळत आहे, ते आता आपण गोळा करूया। या कचऱ्याच्या ठिकाणी असणारं प्लास्टिक मी या ठिकाणी गोळा करणार आहे। त्याचबरोबर या हारांमधील हे मोती आणि हे प्लास्टिकचे बॉल मी वेगळे करणार आहे। मित्रांनो, या संपूर्ण परिसरातून मी प्लास्टिक गोळा करून हा परिसर आता प्लास्टिक मुक्त केलेला आहे। या डोंगराच्या चारी बाजूनी फिरून मी प्लास्टिक गोळा केलेले आहे। इथं टाकलेला कचरा हा एकतर ह्या बाजूला वाऱ्याने जातो किंवा या बाजूला वाऱ्याने जातो। या दोन्ही बाजूने वाऱ्याने गेलेला कचरा हा मी गोळा करून या ठिकाणी एकत्रित गोळा केलेला आहे। त्याचबरोबर हे हार मी या ठिकाणी गोळा केलेले आहे। त्यातले बॉल आणि मोती काढण्याचं माझं काम चालू आहे। हे झाल्यावर लगेचच मी हा कचरा खाली घेऊन जाईल। जवळपास 1.5-2 तासाच्या प्रयत्नानंतर मी इथं असणारं जे मगाशी दाखवलेलं प्लॅस्टिक होतं ह्या 2 प्लॅस्टिकच्या पिशवीत भरलेलं आहे। या हारांमधील मोती काढून, बॉल काढून ते आता मी पलीकडे इथं मी एक उकिरडा केला आहे त्या ठिकाणी टाकणार आहे आणि या निर्माल्याचं खत तयार होईल। गोळा झालेले निर्माल्य या ठिकाणी मी तयार केलेल्या या खड्ड्यात टाकलेलं आहे आणि इथं शेजारीच मी लावलेलं झाड त्याला मी आणलेलं 5 लिटर पाणी आता मी देणार आहे। इथं जवळ केलेला खड्डा आणि त्याचबरोबर समोरच आपण हे मंदिर पाहू शकता। थोड्या वेळापूर्वी असणारं इथलं चित्र आणि आताच्या चित्रामध्ये आपल्याला आता बदल जाणवत असेल। मंदिराचा परिसर स्वच्छ आणि सुंदर झालेला आहे, प्लास्टिक मुक्त झालेला आहे आणि हे उपक्रम मी गेली 1.5-2 वर्ष करत असतो। हा व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागचा उद्देश माझा एवढाच असतो की आपण देवाला आल्यानंतर या ठिकाणी प्लास्टिक कचरा टाकू नये आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा। प्लास्टिक स्वच्छतेबरोबरच मी या भैरवनाथ डोंगरावर एक मोहफुलाचं झाड लावलेलं आहे। ते आता चांगलं उंच वाढलेलं आहे, परंतु मागील 15 दिवसात मी अकोला आणि तळीये येथील माझ्या NSS कॅम्पमुळे मला येता आलं नाही इथं। त्यामुळे आज पुन्हा
5 लिटर पाणी आणलेलं आहे. मित्रांनो, आज या ठिकाणी येऊन मी या डोंगरावर स्वच्छता केली. मी नेहमीच इथे स्वच्छता करत असतो आणि झाडाला पाणी देत असतो. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच स्वच्छतेविषयीचा माझा हा संदेश इतरांपर्यंत पोहोचवा. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत स्वच्छतेचा संदेश पोहोचवावा हीच विनंती. धन्यवाद.